श्री स्वामी समर्थ. केअरटेकर भाग 97. आजचा दिवस फक्त एक साधा दिवस नव्हता. आज आरव आणि मीरा यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा, सगळ्यात खास क्षण होता. ज्या क्षणाची मोहिते फॅमिली, राज्याध्यक्ष फॅमिली आणि पाहुण्यांनी कित्येक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहिली होती, तो क्षण अखेर आला होता. आरव आणि मीरा आधीच एकमेकांचे झालेले, मनाने, भावनाने आणि विश्वासाने. पण आजपासून त्यांच्या नात्याला समाजात, जगासमोर एक सुंदर नाव मिळणार होतं, नवरा बायको याचं. त्या एका शब्दाने दोघांच्याही मनात एक वेगळीच उर्मी मिसळलेली होती. 5 स्टार हॉटेलच्या आजूबाजूला आज वेगळाच गोंधळ होता. हसण्याचे, बोलण्याचे, तयारीचे आवाज एकत्र मिसळून लग्नाच्या आनंदाची एक सुरावट तयार करत होते. हॉटेलच्या बाहेरील मोठ्या ओपन स्पेसमध्ये एक भव्य मंडप उभारलेला होता. जणू तो चंद्रासारखा चमकत होता. सगळीकडे पांढऱ्या, लाल आणि सोनेरी फुलांच्या माळा, झगमगणाऱ्या लाइटिंग्स, आकाशात तरंगणारे बलून्स आणि कोपऱ्यात आरव, मीरा यांच्या प्री वेडिंग आणि एंगेजमेंटच्या सुंदर फोटोचे पोस्टर्स. वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलांचा सुगंध पसरला होता. पाहुण्यांच्या चेहऱ्यावरती एकच भाव, आजचं लग्न आयुष्यभर लक्षात राहील. लग्नाच्या आदल्या दिवशी झालेल्या हळदीच्या कार्यक्रमाची गोड आठवण अजूनही सगळ्यांच्या मनात ताजी होती. हसरे चेहरे, पिवळ्या हळदीने न्याहाळलेली वधूवराची रूपं आणि सगळीकडे पसरलेला आनंदाचा सुगंध. पण आजचा दिवस वेगळाच होता. आज सगळं अधिक भव्य, अधिक भावनिक होतं. आरव आणि मीरा यांच्या लग्नाचा दिवस. सकाळपासून 5 स्टार हॉटेलचं वातावरण वेगळंच दिसत होतं. स्टाफ धावत पळत सजावट सांभाळत होता. कॅमेरा टीम प्रत्येक सुंदर क्षण कॅप्चर करत होती आणि नातेवाईक हसत बोलत रंगीबेरंगी कपड्यात नटून फिरत होते. कोपऱ्याला असलेल्या मेकअप रूममध्ये मीराची मैत्रिणी आणि कुटुंबीय तिला लग्नासाठी सजवत होतं. तर दुसऱ्या बाजूला आरव त्याच्या रूममध्ये सेहरा बांधण्याची तयारी सुरू होती. आज दुपारी 2:15 वाजता अक्षदा पडणार होत्या. तोच एक शुभ मुहूर्त. सगळ्यांच्या नजरा घड्याळावरती होत्या, कारण तो क्षण जवळ येत होता, जिथे वधू वर मंडपात भेटणार होते, सप्तपदे घेऊन 7 जन्मांची साथ देण्याचं वचन देणार होते. फुलांच्या माळांनी सजलेला मंडप सोनसळी दिव्यांच्या उजेडात चमकत होता. मंचावरच्या मखमली आसनावर रेशमी पडदे लहरत होते. संगीताचा नाद, ढोलताशांचा गजर आणि मधूनच होणारा शहनाईचा सूर, सगळं मिळून त्या क्षणाचं महत्त्व अजूनही वाढवत होतं. इकडे वधू सजायच्या खास रूममध्ये मीराच्या भोवती तिच्या मैत्रिणी, मेकअप आर्टिस्ट आणि कुटुंबीय गोंधळ घालत होतं. पण त्या गोंधळातही एक सुंदर शांतता होती, वधू बनण्याची. आज मीराला अगदी मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने सजवलं जात होतं. तिच्या अंगावर निळसर रंगाची रेशमी सोन्याच्या काठाची साडी, पेशवाई नेसणीमध्ये ती अजून खुलून दिसत होती. ब्लाऊजच्या पाठीमागे आरीवर्कने सोन्याच्या धाग्यात आरवची बायको असं सुंदर अक्षरात विणलेलं होतं. ब्लाऊजच्या दंडावर छोट्या छोट्या डिझाईन्स, मंगळसूत्र, वाळा, सप्तपदी यांसारख्या लग्नविधींची चिन्ह जणू तिच्या नव्या आयुष्याच्या कथा सांगत होती. आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या डोळ्यात हलकीशी लाज आणि ओठांवर न सांगता येणारी एक गोड स्मित उमटली. मेकअप आर्टिस्टने तिचा लूक पूर्णपणे पारंपरिक ठेवला होता. कपाळावर चंद्रकोर, केसांना उंच सुंदर अंबाडा, नाजूक नथ, सोन्याचा कमरपट्टा, हातात हिरवागार चुडा आणि बाजूमध्ये पायात सोन्याच्या पैंजणाचा नाजूक नाद. ती दिसत होती जणू एखादी जुन्या काळातली राणी, पण हृदयातल्या धडधडीमुळे ती आजची सर्वात साधी, लाजरी मुलगी होती, जिचं हृदय आज आरवच्या नावाने धडधडत होतं. 5 स्टार हॉटेलच्या बाहेर आज एक वेगळंच दृश्य होतं. जरी सगळे पाहुणे इथेच राहत होते, तरीही पारंपरिक सगळ्या चालीरीती जपल्या जाणार होत्या. घोड्यावर बसून वराचा भव्य प्रवेश, औक्षण आणि मगच लग्न मंडपात प्रवेश. आरव आज जणू राजाच झालेला होता. पांढऱ्या रंगाचा रेशमी कुर्ता, सोन्याच्या जरीदार नेहरू जॅकेट, डोक्यावर लालसर केशरी फेटा, कपाळावर चंदन हळदीचा टिका. तो सजवलेल्या पांढऱ्या घोड्यावर बसलेला होता. घोड्याच्या कपाळावर सोनारी कलगी, अंगावर रंगीबेरंगी गोधडी आणि घुंगराचा मधुर नाद. त्याच्या भोवती डान्सचा जल्लोष सुरू होता. ढोल ताशांच्या गजरात बारात आली, बारात आली.
असे आनंदी आवाज दुमदुमत होते. काव्या, अदिती, सानिका, तेजस, आदित्य हे सगळे मित्रमंडळी घोड्याच्या अगदी समोर येऊन उड्या मारत डान्स करत होते. कधी ढोलच्या तालावर हात उंचावून तर कधी शहनाईच्या सुरात हलके स्थिरकत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात उत्साह ओसंडून वाहत होता. सगळेजण मस्तपैकी ह्या गाण्यावर हसत खेळत इकडे तिकडे बघत एन्जॉय करत होते. छानपैकी हे बाजूला गाणं लागलेलं होतं आणि इकडे हे सगळेजण खाली डान्स करत होते. तोपर्यंत इकडे बाजूला तेजस जोरात फटाके लावतो. फटाक्यांसोबत इकडे डान्ससुद्धा सुरू होता. सगळेजण मस्तपैकी हात वर करत इकडे तिकडे बघत आरवलासुद्धा डान्स करायला फोर्स करत खाली बोलवत होते. अगदी मामी, आत्या, आशा काकू, शकुंतलाबाईसुद्धा डान्स करत होत्या. सगळेजण आरवचं लग्न खूपच एन्जॉय करत होते असं त्यांच्या डान्सवरून वाटतच होतं. खूप सारे ढोल ताशांचा गजर, शहनाईचे सूर आणि हसण्याचा आवाज रूमपर्यंत पोहोचत होता. हा आवाज ऐकून श्वेता आनंदाने धावत मीराकडे आली. ताई, मीराचा मेकअप आणि सजावट पूर्ण झालेली होती. ती अगदी वधूप्रमाणे खुलून दिसत होती. ताई ताई अगं पटकन इकडे ये ना. श्वेताने तिचा हात धरून तिला खिडकीजवळ ओढलं. खिडकीतून बघ, आपल्या जिजूंची एंट्री किती मस्त होत आहे. मीराच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटलं. ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. खाली गर्दीत रंगीबेरंगी कपडे, चमचमणाऱ्या लाईट्स आणि मधोमध डान्स करणारे लोक. ढोलाच्या तालावर सगळेजण जोरात उड्या मारत होते. आणि मग मीराच्या नजरेसमोर तेजसने आरवला खांद्यावर उचललं. आरव हसत हात वर करत संगीताच्या तालावर झिंकत होता. त्याचा तो बिंदास बेधडक अंदाज मीराच्या मनात एकच भावना उमटवत होता, हा माझा होणारा पती. जगदीशराव आरवची पैशाने नजर काढतात. हात गोल ते फिरवत होते. सगळीकडे आनंदाचा लहरता माहोल होता. पण मीरासाठी तो क्षण फक्त आरवच्या डोळ्यात अडकवून पडला होता. तिचे डोळे चमकत होते आणि चेहऱ्यावर एक मोठं समाधानाचं स्मित खुललं होतं. जणू तिच्या मनाने आधीच सप्तपदी टाकून घेतलेल्या होत्या. सगळेजण मस्तपैकी आरवला उचलून डान्स करत होते, एन्जॉय करत होते. सगळेजण त्या डान्समध्ये एकदम हरवून गेलेले होते. कोणाचं कोणाला भानच राहिलेलं नव्हतं. एकमेकांना सगळे नाचवतच होते. ढोलाच्या तालावर डान्स करत करतच इकडे मात्र अचानक आरवची नजर वर गेली आणि त्या क्षणाला सगळं जणू थांबलं. वर खिडकीत नाजूक पेशवाई साडीत, कपाळावर चंद्रकोर, हिरवा चुडा हातात, हलक्या लाजऱ्या स्मितासह ती उभी होती, त्याची मीरा. आरवचे डोळे त्या खिडकीवर स्थिर झाले. दोघांच्या नजरा भिडल्या. जणू गोंगाटातही त्या नजरेत एक शांत सुरावट वाजत होती. आरवच्या ओठांवर एक हलकंसं स्मित पसरलं आणि मीराच्या डोळ्यात एक चमक उमटली. तू आलास? खाली डान्स करणाऱ्यांनी पाहिलं की वरती कोणीतरी खास आहे, ज्याच्याकडे आरव इतका एकाग्रतेने पाहतोय. क्षणातच सगळ्यांचं लक्ष खिडकीकडे गेलं. मीरा आहे मीरा असं कोणीतरी ओरडलं आणि गर्दीतून एकच हशा, टाळ्या आणि जल्लोष झाला. श्वेता, जी मीराच्या शेजारी उभी होती, तिने तिच्या खांद्याला खांदा लावत हळूच चिडवलं, ताई, जिजूंची नजर तुझ्यावरून हलतच नाही आहे. मीरा एकदम लाजली. तिचा चेहरा पटकन बाजूला वळला आणि खिडकीच्या बाजूला ती अर्धी लपली. तिच्या श्वासांचा वेग वाढलेला होता. गालांवरची लाली अजूनच जास्त गडद झालेली होती आणि तिच्या मनात एकच भावना होती, आता खरंच लग्न होतं आहे माझं. तेच इकडे तेजसने पटकन आरवला हळूच खांद्यावरून खाली उतरवलं. आता वेळ होती आरवला औक्षण करण्याची. त्यासाठीच तर वरात आलेली होती. ढोल ताशांचा नाद अजूनही हवेत घुमत होता, पण आता त्यात एक वेगळाच थाट आला होता. वराचं औक्षण होणार होतं. मीराची आई, मामी आणि तिच्या बाजूचे सगळे ज्येष्ठ मंडळी पुढे आली. आरव शांतपणे हसत औक्षणासाठी उभा राहिला.
मीराच्या आईने सोन्याच्या तांब्यातील दूध आणि पाणी घेऊन हळूच त्याच्या पायावर ओतलं, जणू आशीर्वादाचा प्रवाहच. सुगंधी फुलांची पाकळी पायावर अलगद पडली आणि घंटानादासह मंगळसूत्रकाचा गोड गजर झाला. यानंतर घोड्याच्या पायाचंही पूजन झालं, कारण तोच आरवला घेऊन इथंपर्यंत आला होता. त्याच्या कपाळावर हळदी कुंकवाचा टिळा लावण्यात आला आणि गळ्यात फुलांचा हार घातला. औक्षण संपताच ढोल ताशांचा आवाज पुन्हा जोरात झाला. आरवने हसत सगळ्यांना नमस्कार केला आणि आपल्या वरातीसोबत वाजत गाजत आत प्रवेश केला. सोन्याच्या बडद्यांनी सजलेल्या मार्गातून फुलांच्या वर्षावात त्याची एंट्री झाली. आता फक्त एक क्षण जवळ येत होता, वधूवराची पहिली मंडपातील भेट. 2:45 वाजत आलेले होते. मंडपात अक्षदा टाकण्याचा मुहूर्त आता जवळ येत होता. जवळ येत असल्याने आरवलासुद्धा त्याचं आवरणं गरजेचं होतं. तो पटकन आपल्या रूममध्ये आला, जिथे काही जेंट्स मेकअप आर्टिस्ट त्याचा पेशवाई लूक तयार करत होते. सेहरा नीट लावणं, अंगरखा सरळ करणं आणि पायात नाजूक मोजडी घालणं. आरवचा थाट जणू एखाद्या पेशव्याप्रमाणे दिसत होता. इकडे मीराची तयारी आधीच पूर्ण झालेली होती. मीराची आई पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी तिच्या रूममध्ये आली. दरवाजातून आत येताना तिने आपल्या मुलीला पाहिलं. सोनसळी दागिने, निळसर पेशवाई साडी, कपाळावर चंद्रकोर आणि चेहऱ्यावरती नवरीची हलकीशी लाज. आईच्या डोळ्यात एकदम ममता भरून आली. ती हळूच मीराजवळ आली. तिच्या डोळ्यातील काजळ काढून कानामागे हलकेच लावलं, नजर लागणार नाही म्हणून. प्रेमाने गालावरून हात फिरवत ती हळू आवाजात म्हणाली, माझी मीरा, माझं बाळ कधी एवढं मोठं झालं गं. आता लग्नाच्या मंडपात उभी राहून स्वतःचा संसार उभा करणार, हे मला समजलंच नाही. माझ्यासाठी तू अजूनही तशीच लहान आहेस गं. आईच्या आवाजात भावुकता होती आणि डोळ्यात पाण्याचा हलकासा थर. मीरा ते ऐकून स्वतःला रोखू शकली नाही. तिच्या डोळ्यातही पाणी तरारलं. आई मुलगी तशीच एक क्षण गप्प उभी राहिली. एकमेकांच्या डोळ्यात हजार भावना दडलेल्या होत्या. तेवढ्यात श्वेता सगळी भावुकता मोडत मुद्दामच हसत बोलली, अगं रडू नकोस ना तू आई, ती कुठे एवढ्या लांब जाणार नाही. आणि ताई तू पण रडू नकोस, नाहीतर मेकअप खराब होईल. मग तुझा जर मेकअप खराब झाला आणि तुझा खरा चेहरा पाहून जिजूंनी तुला कॅन्सलच केलं तर. हे ऐकून मीरा आणि आई दोघीही हसल्या आणि खोलीतल्या त्या भावनिक क्षणाला एक गोडशी हलकीशी हसूची चाहूल लागली. मंडपामध्ये बसलेले गुरुजी थोडे अस्वस्थ झालेले होते. त्यांचं घड्याळाकडे कटाक्ष होता. मुहूर्ताची वेळ टळते, वधूवराला पटकन बोलवा. तेवढा तेजस आरवकडे धावत गेला. आरव सोनेरी शेरवानी, छातीवर पाटला, चाफ्यांचा हार, चेहऱ्यावर हलकंसं हसू. त्याच्या मामा संजयने त्याचा हात घट्ट पकडला. पाठीमागे चमकणारी तलवार, त्यावर लटकलेला लिंबू वाईट नजरेपासून राखण्यासाठी. ढोल ताशांचा गजर, वाजणारी शहनाई आणि टाळ्यांचा आवाज. आरवची एंट्री सुरू होताच इकडे फोटोग्राफर्सने फ्लॅश चमकू लागले. व्हिडिओग्राफरचा कॅमेरा स्लो मोशनमध्ये प्रत्येक पाऊलं टिपत होता. आरव स्टेजवर येऊन एका बाजूला थांबला. त्याच्या हातात नारळ देण्यात आला आणि मध्ये अंतरपाठ उभा राहिला. दरम्यान काव्यासुद्धा मीराच्या रूममध्ये धावत गेली. वहिनी वहिनी आवरलं का? मुहूर्त टळतोय, गुरुजी बाहेर बोलवतायत. हो आलेच, मीरा हलकेच म्हणाली. तिचा मामा पुढे आला, तिचा हात धरला आणि हळूहळू खाली उतरवू लागला. श्वेता कुलवरीचं ताट हातात घेऊन तिच्या मागे चालत होती. आई चल ना, श्वेताने मागे वळून हाक मारली. मीराची आई स्मित करत म्हणाली, नाही ग बाळा, आपल्या मुलीच्या लग्नात मंगलाष्टका मुलीच्या आईने ऐकायच्या नसतात. मंगलाष्टका झाल्या की मी येते, तू जा. ताईजवळ असायला कोणीतरी पाहिजेच ना. बरं आई, चालेल. श्वेता मान डोलावत पुढे गेली. मीराची एंट्री ही तितकीच भव्य होती. निळ्या साडी, सोन्याच्या दागिन्यांनी उजळलेली, डोळ्यात हलकीशी घाबरलेली चमक होती. फोटोग्राफर तिचे फोटो टिपण्यात व्यस्त, तर पाहुणे मंत्रमुग्ध होऊन त्या क्षणाचा आनंद घेत होते. आजच्या नव्या पद्धतीप्रमाणे मुलगा मुलगी सोबत येत नव्हते, कारण दोघांनीही ठरवलं होतं परंपरा मोडायची नाही. जशा वर्षानुवर्षे मामाच्या हातात हात देऊन वधूवर मंडपात येतात, तशी त्यांची एंट्री झालेली होती, परंपरेचा तो देखणा मान राखत. मीरा हळू स्टेजवर चढते. पायातील पैंजणाचा मंद आवाज गडबडीतही कुणाच्या लक्षात येतो. ती साडीचा पदर सावरत दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहते. तिच्या नाजूक हातात नारळ ठेवला जातो आणि त्या क्षणाला तिचं मन आणखी जड होतं.
दोघांच्या पाठीमागे त्यांचे मामा उभे असतात. मध्यभागी बसवलेली अंतरपाट दोघांना वेगळं ठेवत मीरा खाली मान घालून पापण्यांच्या सावलीत लपून उभी होती. तिचा श्वास मंद पण हृदयाची धडधड स्पष्ट ऐकण्यासारखी होती. आणि दुसरीकडे आरवची नजर मात्र समोर खिळलेली होती. त्याला अंतरपाटाच्या पलीकडे ती दिसत नसली तरी मनात तिचा चेहरा रंगवत तो तिच्याकडे पाहण्याची धडपड करत होता. इकडे गुरुजी अक्षदा म्हणायला सुरुवात करतात. ते अक्षदा म्हणायला सुरुवात करतात तसे इकडे सगळेजणच म्हणजे पाहुणे मंडळी हातामध्ये अक्षदा घेऊन तयार राहतात आणि मीरा आरवकडे बघू लागतात. हळूहळू सगळ्या काही मंगलाष्टका संपतात. गुरुजींच्या आवाजातल्या पवित्र मंचोराचारांचा नाद अजूनही कानात घुमत असतो. अक्षदा म्हणून जवळच्या मंडळींनी हलकेच त्यांच्या डोक्यावर तांदूळ टाकले आणि खालच्या मंडळीने टाळ्यांचा गडगडाट केला. बाजूला मोठे फटाके पावसासारखे उडत होते. चमचमणाऱ्या ठिणग्यांनी सगळी हवा उजळून निघाली होती. आता त्यांच्यामधला अंतरपाट बाजूला केला जातो. आरवची नजर क्षणभरही न हलता मीरावर स्थिरावते. पेशवाई साडीतली मीरा इतकी मोहक दिसत होती की आरवच्या मनातलं सगळं जग थांबल्यासारखं होतं. मीरा मात्र खाली मान घालून लाजेच्या गडद गुलाबी छटेत उभी होती. गुरुजी बोलले, चला आता एकमेकांना हार घाला. दोघांच्या हातात हार देण्यात आला. मीरा अलगदपणे पुढे आली पण तेवढ्यात आदित्याने तेजस खोडकरपणे हसत आरवला उचलून घेतात. चला चला बहिणी, घाला आता हार, बघूया किती पोहोचता. मीरा कधी आरवकडे बघते तर कधी त्याला उचलणाऱ्या दोघांकडे. तिच्या बाजूने उचलायला कोणीच नसतं. ते पाहून काव्या, श्वेता, पल्लवी आणि तयाना पटकन धावत येतात. चला, आपली बहिणी काही कमी नाही. त्या मीराला वर उचलतात. आता सगळ्यांचा हास्य कोल्हात लग्न मंडप दुमदुमून जातो. मीरा कशीबशी हार घालायचा प्रयत्न करते पण आरव खूप वर उचललेला असल्याने ते जमत नाही. शेवटी आरव हसत मान खाली झुकवतो आणि मीरा अलगदपणे त्याच्या गळ्यात हार टाकते. दोघांनाही परत खाली उतरवतात. आता आरवही हलकेच हसत मीराच्या गळ्यात हार घालतो आणि त्या क्षणी सगळ्या बाजूने टाळ्यांचा आणि फटाक्यांचा जल्लोष सुरू होतो. त्यानंतर मीरा आणि आरवला परत पाटावर बसवलं जातं. बाजूला सजवलेलं मंगळसूत्राचं ताट पुढे आणलं जातं. सोन्याच्या मण्याने सजलेलं मंगळसूत्र 2 छोट्या वाट्यांमध्ये उलटं ठेवलं होतं. एका वाटीत हळद तर दुसऱ्या वाटीत कुंकू भरलेलं. गुरुजी दोघांनाही ते मंगळसूत्र पूजायला सांगतात. पूजा पूर्ण झाल्यानंतर गुरुजींचा आवाज शांतपणे घुमतो, वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. आरव अलगद मंगळसूत्र हातात घेतो. त्याच्या बोटांमधून सोन्याची थंड झळाळी जाणवते. तो ते मंगळसूत्र मीराच्या गळ्यात हळूच घालतो. मागून श्वेता त्याच्या मनाचे टोक नीट करते. त्याचवेळी कॅमेऱ्यांचे फ्लॅश एकामागून एक चमकतात. मोठं घंटानही आरव तिच्या गळ्यात बांधतो. त्या क्षणी मीराचे डोळे हळूवार मिटतात. तिच्या चेहऱ्यावर सौम्य हसू पसरलेलं असतं. तिच्या मनात एकच विचार, खरं सौभाग्य हेच तर, आणि आज ते मला मिळालं. गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे आरव मीराच्या भांगात लाल कुंकू भरतो. कुंकवाचा जो कोवळा स्पर्श मीराच्या कपाळावर नाकाच्या टोकावर हलकासा साठतो. डोळे मिटलेली मीरा त्या क्षणाचा प्रत्येक श्वास मनात साठवून ठेवते, जणू वेळ थांबून गेला आहे. दोघांनीही एकमेकांना हार घालून झाल्यावर स्टेजवर पुन्हा एकदा उत्साहाने फोटोशूट सुरू झालं. पाहुण्यांची गर्दी त्यांच्या आजूबाजूला जमा झाली होती. कुणी जोडप्यांचे फोटो काढत होते तर कुणी आरवचे किंवा मीराचे सिंगल पोर्ट्रेट टिपत होतं. एक क्षणी मीरा आणि आरव एकमेकांच्या गळ्यातील हाराला हलकं पकडून हसत हसत डोळ्यात डोळे घालून पाहतात. कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये त्या क्षणाची चमक कैद होते. कधी आरव मोकळा हसतो तर कधी मीरा लाजून नजरेतून चुकते आणि प्रत्येक पोज कॅमेऱ्यात कायमची बंदिस्त होते. यानंतर ते दोघेही चेंज करायला आत जातात. सप्तपदीचा विधी असल्यामुळे आता अगदी पारंपरिक मराठी लूकमध्ये ते तयार होणार होते. मीरा गडद हिरव्या रंगाची पैठणी नेसून केसांचा उंच अंबाडा बांधलेला आणि पांढऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध दरवळणारा. तिचा लूक जणू एखाद्या जुन्या मराठी चित्रपटातील राणीप्रमाणे मोहक दिसत होता. आरव मीराच्या साडीला मॅच होईल असा हिरव्या काठाचा शाल खांद्यावर घेतलेला, सोळसळी शेरवाणी आणि डोक्यावर परंपरागत मराठी टोपी. त्याचा रोबा पूर्ण पेशवाई अंदाजात खुलून येत होता. दोघेही तयार होऊन बाहेर येतात आणि लगेचच कॅमेऱ्याचा वर्षाव सुरू होतो. एंट्रीचे व्हिडिओ, स्लो मोशन शॉट्स, क्लोजअप्स. जणू त्या क्षणी सगळ्यांचे लक्ष फक्त या नव्या जोडीवर स्थिरावलं होतं.
दोघे पुन्हा मंडपात परत येतात. वातावरणात मंगलध्वनी घुमत असतो. आधी कन्यादान, मग सप्तपदी असा क्रम होता. पण मीराचं कन्यादान कोण करणार? तिचे काका काकू कोणीच नव्हते. त्यामुळे तिचे मामा मामी पुढे येतात. आरव आणि मीरा पाटावर बसलेले. पितळेच्या चमचमत्या भांड्याचा सुवास दरवळत होता. गुरुजींच्या मंचोत्रांनी संपूर्ण मंडप भरून जातो. गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे मीराचा नाजूक हात आरवच्या मजबूत हात एकमेकांच्या हातावर ठेवला जातो. मामा मामी त्यावर चमच्याने गंगाजळ सोडतात, पवित्रेची अनुभूती देत. प्रत्येक थेंबाबरोबर मीरा डोळे मिटून बसलेली. आरव मात्र तिच्या चेहऱ्याकडे पाहण्यात गुंग. विधी पूर्ण झाल्यावर मीराच्या पायात दुसरं पैंजण घातलं जातं. त्यानंतर जोडवी, अगदी चारही बोटांमध्ये घट्ट बसणारी, साधी पण मोहक. गुरुजी पुढे सांगतात तेव्हा मीराच्या आईला पुढे यावं लागतं. सगळ्यांसमोर ती थोडी संकोचलेली, पण डोळ्यात प्रेम आणि ओलावा. कन्यादानाच्या या क्षणी तिने गुपचूप मुलीसाठी जपून ठेवलेली सोन्याची चेन आरवच्या गळ्यात घातली होती. त्या क्षणी मीराच्या आईच्या डोळ्यात पाणी दाटतं, कारण आज खऱ्या अर्थाने तिने आपल्या मुलीचं कन्यादान केलं होतं. कन्यादानाचा कार्यक्रम संपतो. हॉलमध्ये हलकासा शंखनाद आणि मंद सनईचा बॅकग्राऊंड स्कोअर घुमत असतो. आता येते ती क्षणभर मन थांबणारी वेळ, सप्तपदी. आता कानपळीचा कार्यक्रम सुरू होणार होता. मीराचा सख्खा भाऊ नव्हता, त्यामुळे सोहम तिचा सख्खा भावाची जागा तिथे येतो. तो आरव आणि मीराच्या मध्ये त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सोहम आरवचे कान धरून कानपिळीचा विधी करणार होता. तेवढ्यात आदित्य आणि तेजसही तिथे आले. हसत चिडवत आदित्य म्हणाला, सोहम, तुझ्यासोबत आम्हीसुद्धा आरवचे कान पिळणार आहोत. जरी तू आमचा भाऊ असलास तरीही मीरा आमची बहीण आहे. जर आमच्या बहिणीला कधी त्रास दिलास ना तर कान असाच पिळू. तेजसही लगेच जोडला, हो, आणि तोही दुप्पट जोरात. दोघांनी हसत हसत सोहमच्या हातासोबत आरवचे कान घट्ट पकडले आणि एकदम पिळले. आरव थोडा बाकत, चेहऱ्यावर अर्धा हसू आणि अर्धा त्रास घेऊन म्हणाला, अरे अरे अरे, नाही रे, मी नाही तुमच्या बहिणीला त्रास देणार, प्लीज सोडा आता. हे ऐकताच तिघेही हसले आणि कान सोडले. कार्यक्रमात एक हलका आपुलकीचा गारवा पसरलेला होता. त्या क्षणी सोहमला खऱ्या अर्थाने मीराचा भाऊ म्हणून मान देत एक छोटंसं गिफ्टही दिलं होतं. दोघांनाही, आरव आणि मीराला, पाठोपाठ बसवलं जातं. त्यांच्यासमोर गुरुजी एक छोटासा अग्निकुंड प्रज्वलित करतात. अग्नीच्या लुकलुकणाऱ्या ज्योतींचा गोल्डन ग्लो त्यांच्या चेहऱ्यावरती पडतो. आरवचा कटाक्ष मीराकडे, तर मीराची नजर मात्र अजूनही खालीच. गुरुजी मंत्रोच्चार सुरू करतात. त्या पवित्र मंत्रांच्या आवाजात आरव आणि मीरा दोघंही गुरुजी सांगतील तसं फुलं अग्नीत अर्पण करत राहतात. त्यांच्या बोटांच्या टोकावर हलकासा स्पर्श होतो, पण तरीही नजरा एकमेकांची टाळतात. सगळं काही झाल्यानंतर गुरुजी त्यांना उभं करतात. आता खरी वेळ होती सप्तपदी, आयुष्यभरासाठी एकमेकांना दिलेल्या वचनांची. अग्नीच्या भोवती टाकला जाणारा प्रत्येक फेरा म्हणजे नात्याचा एक नवीन धागा आणि त्यांच्या आयुष्यात नवीन चॅप्टर सुरू होण्याची पहाट. हॉलमध्ये मध्यभागी सप्तपदीसाठी एक रॉयल फ्लोरल सेटअप सजवलेला होता. एका सरळ रेषेत रांगोळीचा मनोहर पट्टा, प्रत्येक रांगोळी सुंदर अक्षरांनी उमटलेलं सप्तपदी हे नाव जणू त्या 7 पायऱ्यांमध्ये सामावलेलं 7 जन्माचं नातं सांगत होतं. त्या 7ही रांगोळींच्या दोन्ही बाजूंनी ताज्या गंधाळलेल्या फुलांचा डेलिकेट बॉर्डर केलेली होती. लाल, पांढरे आणि पिवळे गुलाब झेंडूंच्या पाकळ्यांमध्ये उजळून निघालेला तो मार्ग. फुलांचा मंद सुगंध हवेत पसरताच वातावरणात एक वेगळीच पवित्रता उतरलेली होती. प्रत्येक पायरीजवळ छोट्याशा सजवलेल्या ताटलीत एक एक सुपारी ठेवलेली होती. जणू त्या सुपाऱ्यांनी प्रत्येक वचनाची साक्ष द्यायची शपथ घेतली होती. सप्तपदीचा तो दिव्य क्षण, अगदी रॉयल फुलांच्या सजावटीतून बनवलेल्या त्या मार्गावर मीरा आणि आरव पाऊल टाकायला तयार उभे होते. मीरा समोर, तिच्या पाठीमागे आरव, दोघांचे हात घट्ट एकमेकांच्या हातात गुंफलेले. गुरुजींच्या गंभीर पण मंगल स्वरात प्रत्येक सप्तपदीचं नाव उच्चारलं जात होतं आणि त्यामागचा अर्थ प्रेम आणि श्रद्धेने समजावला जात होता. त्या पवित्र शब्दांनी वातावरण आणखीन पवित्र होत होतं. मीरा एकाग्रतेने ते ऐकत होती, तर आरवची नजर त्या क्षणात फक्त तिच्यावर स्थिरावलेली होती. बाजूला उभे असलेले नातेवाईक आणि मित्र हसत मुखाने त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा शॉवर करत होते आणि समोर उभा असलेला कॅमेरामॅन त्या प्रत्येक फ्रेमला परफेक्ट सिनेमॅटिक शॉट्समध्ये कैद करत होता. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मीरा हलकेच एक एक सुपारी पुढे सरकवत होती.
आणि प्रत्येक पावलासोबत त्याच्या नात्याचं बंधन आणखीन घट्ट करत होती. 7ही पावलं पूर्ण झाल्यावर सप्तपदीचा विधी संपन्न झाला. आता ते फक्त नवरा बायको नव्हते, ते एकमेकांसाठी आयुष्यभराचं वचनबद्ध झाले होते. आणि लगेचच त्यांच्या त्या सुंदर पारंपरिक लूकमधले फोटोशूटचे मुवमेंट्स सुरू झाले, ज्या आयुष्यभरासाठी आठवणीत राहतील. रात्र एकदम उजळून निघाली होती. हॉलच्या बाहेर दिव्यांच्या माळाने, रंगीबेरंगी बलून्सने आणि फुलांच्या गंधाने वातावरण एकदम सणासारखं झालेलं होतं. 9चा ठोका लागताच भव्य रिसेप्शनची सुरुवात होते. दूरवरून आलेले नामांकित बिझनेसमॅन, कुटुंबातील मान्यवर आणि मित्रमंडळी सर्वजण उत्कंठेने स्टेजकडे पाहत उभे होते. अचानक प्रकाश मंद होतो आणि स्पॉटलाईट हळूहळू प्रवेशद्वाराकडे वळतो. तिथे उभी होती मीरा, लाल रंगाच्या झगमगत्या गुजराती घागऱ्यात, सोनाची काठांनी सजलेली ओढणी खांद्यावरून हलकीशी सरकलेली. केसांमध्ये गजऱ्याचा सुगंध तरवळत होता. तिच्यासोबत होता आरव, काळ्या ब्लेझरमध्ये. पांढऱ्या शर्टच्या कॉन्ट्रास्टने त्याची उंच प्रभावी व्यक्तिमत्व अधिकच जास्त त्याला उठून दिसत होतं. दोघेही खूपच सुंदर दिसत होते. प्रवेश सुरू होता. छतावरचे बलून हळूहळू सोडले जातात. हवेत गुलाबी पांढरे बलून तरंगू लागतात. कॅमेरामन आणि व्हिडिओग्राफर त्यांच्या प्रत्येक पावलाचा, प्रत्येक स्मिताचा ठसा टिपत होते. स्टेजवर पोचल्यावर एकामागून एक पाहुणे पुढे येऊ लागतात. कुणी त्यांना गळा भेट देत, कुणी शुभेच्छांचा वर्षाव करत, कुणी सोन्याच्या लिफाफात लिफ्ट देत. सगळीकडे हशा, टाळ्यांचा गडगडाट आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होता. थोड्याच वेळा स्टेजवर सुंदर एक 3 मजली वेडिंग केक आणला जातो, पांढऱ्या क्रीमवर लाल गुलाबांच्या सजावटीने सजलेला. सगळ्यांच्या नजरा आरव आणि मीराकडे. त्यांनी एकत्र केक कापला, एकमेकांना हळूवारपणे केक भरवला आणि त्या हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट घुमला. रिसेप्शन हॉलच्या झगमगटात, सोनसळी दिव्यांच्या प्रकाशात सगळं लखलखतं होतं. रंगीबेरंगी फुलांची सजावट आणि हवेत दरवळणारा गुलाब व मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण करत होतं. आता सर्व विधी संपल्यावर आरव आणि मीरा स्टेजवरून खाली उतरून जेवणाच्या टेबलापाशी आलेले होते. त्यांच्यासमोर एक सुंदर पॉलिश केलेलं लाकडी टेबल आणि त्यावर ठेवलेलं एक प्रचंड मोठं ताट, जणू एखाद्या राजवाड्यातल्या मेजवानीसारखं. ताटात साधारणपणे 50 पदार्थ, अगदी डोळ्यांना पाणी सुटेल असं. गरमागरम पुरणपोळी, मऊसर श्रीखंड, रंगीत फ्रूटखंड, चायनीज, स्प्रिंग रोल, वडापाव, पाणीपुरी, मसालेदार भाजी, तुपाचा सुगंध दरवळणारी चपाती आणि अजून कितीतरी पदार्थ. हॉलमध्ये सगळे पाहुणे हसतमुखाने त्यांच्याकडे बघत होते. त्याचवेळी आशा काकू पुढे येत मिश्किल हसून म्हणाल्या, चला, सगळ्यांना भूक लागली. हे खरं आहे, पण आधी आपल्या या नवरा बायकोनी उखाणा घ्यायचा आहे बरं का, आणि मगच गोडाचा घास एकमेकांना भरवायचा. त्यांच्या बोलण्यावर हशा पिकला. आरव आणि मीरा एकमेकांकडे पाहत हलके स्मित करत होते. मीराने गुलाबजामुन चमच्यात घेतलं, थोडा चमचा वर उचलला आणि सर्वांकडे बघून हळूच आरवकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर हलकासा संकोच आणि डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती. ती उखाणा घ्यायला सुरुवात करते. आजचा दिवस आहे खास, आजचा दिवस आहे खास ते आहे खास, आजचा दिवस आहे आमच्यासाठी खास. आरवरावांना भरवते मी गुलाबजामुनचा घास. आशा काकू आरवकडे हसत पाहतात आणि म्हणतात, आरव बाळा, चल आता तू उखाणा घे. आरव थोडा विचार करतो, डोळे हलके चमकतो आणि तो म्हणतो, एक होती चिऊ, एक होता काऊ, एक होती चिऊ, एक होता काऊ. त्यानंतर तो हलक्या हास्याने मीराकडे बोलतो, ऐका हा, एक होती चिहू, एक होता काऊ, मीराला भरवतो मी घास, पण मी आता काय खाऊ. सगळेजण त्या मजेशीर उखाण्यावर जोरात हसतात. आशा काकू हसतच म्हणतात, बरं, सकाळपासून उपाशी आहात ना, आता पोटभर जेवा, जेवण सुरुवात करा. आरव आणि मीरा दोघेही हसत खिदळत जेवायला बसतात. त्यांच्यासमोर टेबलावर सगळे पदार्थ चमकून दिसत होते. गरमागरम पुरणपोळी, मऊसर श्रीखंड, रंगीबेरंगी फ्रूटखंड, चायनीज, स्प्रिंग रोल, पाणीपुरी, वडापाव आणि अजून कितीतरी पदार्थ. प्रत्येक पदार्थावरून सुगंध पसरत आहे. सगळ्या पाहुण्यांनी, घरातल्या फॅमिलीने आपापल्या प्लेट्समध्ये पदार्थ घेतले, हसत खेळत जेवत आहेत. आरव आणि मीरा एकमेकांकडे हसत पाहतात, हात हलके स्पर्शात, आणि त्या क्षणाची मजा सगळ्यांमध्ये पसरलेली होती. सगळं जेवण आणि गप्पा
हसणे खेळणे पार पडले होते. आता खरी वेळ होती मीराला पाठवायची. गाडी बाहेर छान फुलांनी सजवलेली होती. सगळे पाहुणे आणि फॅमिली सदस्य एकत्र जमले होते. मीरा हळूहळू तिच्या आईजवळ येते, डोळे भरून आलेले आणि घट्ट मिठी मारते. आत्तापर्यंत तिने कंट्रोल केला हुंदका तर पूर्णपणे तुटून पडला होता. ती आईला मिठी मारताना हळूच रडू लागते. पाठीमागे उभा असलेला आरव देखील इमोशनल झाला होता, पण तो तिला थांबवणार नव्हता. त्याला माहिती होतं की एका मुलीला लहानपणापासून तिच्या घरात राहून स्वतःचं घर सोडताना काय वाटत असतं. त्यामुळे त्याने ठरवलं होतं मीराला मोकळं होऊन द्यायचं. मीरा हळूहळू आईकडे पाहते. तिच्या आईच्या पाठीवर हलके हात फिरवले जात होते. आई हसत म्हणते, मीरा बाळा, आता रडायचं नाही. मी खूप खुश आहे, कारण माझी पोर संसाराला लागणार आहे, सुख आणि संसार करणार आहे. मीरा रडत हळूच म्हणते, आई, पण तुम्ही आणि श्वेता, तुम्ही दोघी मला खूप आठवण येणार. मी अजून तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आई हळूच तिचे डोळे पुसत म्हणते, बाळा, आम्हालाही तुझी खूप आठवण येईल, पण आठवण येईल तेव्हा नक्की भेटायला ये. आम्ही तुझ्यापासून दूर नाही. पण आता रडू नकोस. तुला खूप चांगलं संसार मिळालेलं आहे. सगळेजण सांभाळून घेणारे आहेत. नको काळजी करू. आईला घट्ट मिठी मारून मीरा हळूच आवाजात म्हणते, आई, पण तू तुझी काळजी घे हं. श्वेता आणि तू दोघे एकमेकींचा हात सोडायचा नाही. काही झालं अगदी छोटंसं तर मला लगेच फोन करायचा. माझ्यापासून काही लपवायचं नाही. मीराचं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने तिच्या मुलीच्या केसांवरून हात फिरवला. हलकेच हसून म्हणाली, हो गं बाळा, आम्ही घेऊ आमची काळजी. तू नको काळजी करू. शेजारी उभी असलेली श्वेता ती ऐकताच अचानक पुढे आली. मीराला घट्ट मिठी मारली. दोघी बहिणी ज्या लहानपणापासून एकमेकींशी भांडत रुसत फुगत वाढल्या होत्या, आज मात्र काही बोलू शकत नव्हत्या. भांडणं झाली, टोमणे झाले, पण एकमेकांच्या पाठीशी राहणं हा नात्याचा अटळ भागच होता. श्वेताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हसत चिडवत ती म्हणाली, ताई, मला तुझी खूप आठवण येईल गं. मला हवं ते कोण आणून देणार आता? मला कोण सपोर्ट करणार गं आता? श्वेताला लहान मुलासारखं रडणं बघून मीराला पण गहीवरून आलं. हलक्याच तिच्या गालावरचं अश्रू पुसत ती म्हणाली, श्वेता, जरी मी घर सोडून चालले असले तरी तुझ्या आणि आईच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी लक्ष ठेवणार आहे. आता तू चांगली शिक, मोठी हो. मी जितकी शिकू शकले नाही, पण तू तुझी स्वप्न पूर्ण कर. हो ताई. श्वेता रडत रडत उतरली. नंतर मीरा मामीकडे गेली. मामीच्या चेहऱ्यावर फार दुःख नव्हतं, पण तरी मुद्दाम ती डोळे पुसत होती. मीराने मात्र मनापासून मामी, मामा, सोहम सगळ्यांना भेटून घेतलं. परत आरवच्या जवळ आल्यानंतर तिचा तोल सुटला, डोळे पाणावले. तेवढ्यात आशा काकू पुढे आल्या. त्यांनी मीराच्या खांद्यावर हात ठेवत हलक्या पण ठाम आवाजात सांगितलं, मीरा बाळा, तुझी आई, बहीण घरचे कुठेही लांब जात नाहीत. नाती कधी बदलत नाहीत, उलट वाढतात. तू एकटी नाहीस. आता आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी. पॉझिटिव्ह घे सगळं, ओके. तेवढ्यात आरवही पुढे आला. मीराच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून तो मीराच्या आईसमोर थोडासा झुकला. गंभीर पण खात्री देणाऱ्या आवाजात तो म्हणाला, आई, आजपासून तुम्ही विश्वासाने तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात दिला आहे. मी तुम्हाला फक्त एवढं सांगू इच्छितो, हात मी कधीही सोडणार नाही. तिला त्रास होईल असं एकही पाऊल मी उचलणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती राज्याध्यक्ष मेन्शनमध्ये खूप सुखाने राहील. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. आरव बोलत असतानाच एका बाजूने त्याने मीराला हलकेच मिठीत घेतलं. त्याच्या त्या स्पर्शात सुरक्षिततेचा, जबाबदारीचा आणि एक न बोललेलं वचनाचा गहिरा भार होता. तेच बाजूला उभे असलेले जगदीशराव हसत पुढे आले आणि म्हणाले, चला आता निघूया का? उशीर झाला आहे. 12 वाजण्याआधीच आज मीराचा गृहप्रवेश करूया. जगदीशरावांचे बोलणे ऐकून आशा काकूंनी लगेचच मान डोलावली आणि त्या बोलतात, हो चालेल ना. मीरा परत सगळ्यांना एक करून भेटली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक गोड हसू दाटलं होतं. नंतर ती हळूहळू गाडीत जाऊन बसली. आरव तिच्या शेजारी येऊन बसला. मीराच्या मागे राहण्यासाठी श्वेता ही गाडीत आली आणि तिच्या दुसऱ्या बाजूला बसलेली होती. श्वेता पाठराखीण झालेली होती. गाडीचा इंजिन सुरू होताच बाहेरून मंद संगीत आणि शहनाईचा आवाज कानावर आला. ती गाडी सुंदर फुलाने सजवलेली होती आणि तिच्या पाठीमागे एकामागोन एक अशी सजवलेल्या गाड्यांची रांग होती. संपूर्ण ताफा हळूहळू राज्याध्यक्ष मेन्शनकडे निघाला, नव्या जीवनाच्या पहिल्या पायरीकडे. चला मंडळी, याचा ग्रँड लग्न सोहळा संपन्न. आज मीरा आणि आरवचं लग्न अगदी जल्लोषात, हसत खेळत आणि भावनांच्या लाटांमध्ये पार पडलेलं आहे.
तर मग आता मला सांगा बरं, तुम्हाला आजचा हा लग्नाचा एपिसोड कसा वाटला? भरभरून कमेंट्स करा. तुमच्या आवडत्या सीनचे नाव लिहा. मला सगळं काही तुमच्या कमेंट्स वाचायचे आहेत बरं का. पण अजून एक महत्त्वाचा क्षण बाकी आहे, मीराचा गृहप्रवेश. उद्याच्या भागात तुम्ही बघणार आहात राज्याध्यक्ष मेन्शनमध्ये आरव आणि मीराचा जल्लोषात गृहप्रवेश, मंगलमय पूजा आणि बाकीचे खास कार्यक्रम ज्याची तुम्ही आतुरतेने खूप वाट बघताय. आणि हो, आज आरव आणि मीराचं लग्न झालं आहे, म्हणजेच आहेर देणं तर आलंच ना. आणि तुम्हाला माहितीच आहे, माझा आहेर फक्त एकच असतो, भरपूर साऱ्या कमेंट्स आणि सबस्क्राईब. आणि हो, आहेर दिल्याशिवाय कोणीही जायचं नाही बरं का. आहेर हवाच आहे. माझ्या स्टोरी फॅमिलीला आणखीन एक खास अपडेट द्यायचं होतं. तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर मी अलीकडेच एक नवीन स्टोरी अपलोड केली आहे, मिस्टर परफेक्ट. काही जण विचार करत असतील, अगं आधी केअरटेकर संपव ना. पण सांगते मी, ही मिस्टर परफेक्ट स्टोरी जास्त मोठी नाही, अंदाजे 20 ते 25 भागांची, जास्तीत जास्त थोडेसे पार्ट्स वाढतील. ती एकदम स्वीट, हलकी फुलकी, फुल ऑन रोमॅन्टिक स्टोरी आहे. महत्त्वाचं म्हणजे या नवीन स्टोरीमुळे आपल्या केअरटेकरवर कोणताही फरक पडणार नाही. केअरटेकरचे पार्ट नेहमीप्रमाणे रोजच येणार आहेत. मी ठरवलं आहे की आता केअरटेकर आणि मिस्टर परफेक्ट या दोन्ही स्टोरींचे पार्ट एकत्रितच अपलोड करायचे. जसंच आज मी केअरटेकर स्टोरीसोबत मिस्टर परफेक्ट स्टोरीचासुद्धा पार्ट अपलोड केलेला आहे. तर दोन्ही स्टोरी तुमच्यासाठी आहेत. वाचा, एन्जॉय करा आणि भरभरून दोन्ही स्टोरीसाठी कमेंट्स करा. तुमचे फीडबॅकच माझी खरी एनर्जी होते. त्यामुळे चला पटपटन आहेर वगैरे द्या. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.